मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 62. पान जागे फूल जागे भावनयनी जागला चंद्र आहे साक्षीला. अग मेघा, मेघा, अगं जावई बापू कुठे आहेत? तिच्या हाताला धरून गदगद हलवतच आईचं उठवणं. गावाकडची प्रसन्न सकाळ. पक्ष्यांच्या किलबिलाटानेच आई जागी. नेहमीच्या वेळेआधीच. आज अलार्मची आवश्यकताच नाही. खिडकीतून डोकावून पाहिलं तर हलकासा तांबूस रंग क्षितिजावर. पण शेजारी जियाला पाहून गोंधळ. समोरच्या बेडवर आर्या अन मेघाला पाहून तर आणखीनच तारांबळ. राजीव कुठे आहे? मोठा प्रश्न डोळ्यांसमोर. काय ग आई, झोपू दे ना प्लीज, पिकनिकला आलोय ना आपण. तिची बंद डोळ्यांनीच बडबड. अगं मेघा, तुझे आहो कुठे आहेत? अगं माझी झोप लागलेली रात्री, तर उठवायचं ना मला. आईच्या मनाची घालमेल. राजीवला कुठे झोपावं लागलं देव जाणे. माझे आहो तुमच्या आहोंच्या कॉटेजमध्ये झोपलेत. उशाशी बसलेल्या आईच्या मांडीवरच डोकं ठेवलं प्रेमाने. बाबांजवळ? अगं बाबा किती मोठ्याने घुरतात माहितीये ना. नारायणा, राजीवच्या झोपेचं खोबरं झालं असेल. आईने कपाळावर हात मारलाच आणि ही डोळे मिटूनच हसत होती खुदकन. मला सवय झालीये ग, तरीच मी विचार करत होते रात्री मला घोरण्याचा आवाज का येत नाही. इतकी शांतता कशी? आणि तुझी गोडुली मस्त कुशीत झोपलेली माझ्या. आईचं प्रेमाने जियाला न्याहाळणं. आणि तुला वाटलं असेल तू बाबांच्या मिठीत झोपलीयस. दाताखाली जीभ नेतच हिची थट्टा. चुप ग, वाह्यात कुठची. आमचं वय आहे का मिठीत झोपायचं? जोरदार रट्टा बसलाच पाठीत. प्यार करने की कोई उम्र नहीं होती जाने मन. हिचा थट्टा मोड काही ऑफ होणार नव्हता. अन आईच्या कपाळी आठ्या. कुठल्या भूताने झपाटलं हिला? हिंदी बोलणारं भूत? तुम्ही कुठे भटकत होतात रात्री ते सांग आधी. आईने कान धरलेलाच. या प्रश्नाचं उत्तर शब्दातून मिळालं नाहीच. पण कुशीत चेहरा लपवून लाजणाऱ्या तिला आई फक्त गोंजारत राहिली. 6:30च्या दरम्यान बिचकतच आपल्या कॉटेजकडे निघालेली आई आणि बागेत फेरफटका मारणारे बाबा समोरासमोर आलेच. अगं तू तिकडे कशी काय झोपलीस? सकाळी राजीवला पाहून गोंधळलो ना मी. बाबांची चिडचिड सुरू. आणि तुम्ही माझीही पंचायत केलीत ना. आता काय वाटेल जावई बापूंना? आपल्यामुळे ते दोघे वेगवेगळे झोपले. आईही बरसलीच. मी काल सुचवलेलं तुला की जिया आर्याला आपल्यासोबत झोपवूया. बाबाही मुद्दा मांडून मोकळे. त्यापेक्षा तुम्हीच माझ्यासोबत तिकडे आला असतात तर हे एक कॉटेज दोघांसाठी मोकळं राहिलं असतं ना. तुम्ही काही ऐकूच नका माझं. आईचंही बरोबरच होतं. म्हणजे नेहमी चूक माझीच असते का? मग काय माझी असते? कॉटेजच्या दारातच वाद घालणारे आई बाबा. सुमधुर सुरुवात दिवसाची. प्यार करने की पता नहीं, पर अपने लाइफ पार्टनर के साथ हक से झगड़ा करने की कोई उम्र नहीं होती. डार्लिंग. कॉटेजचं दार लोटतच त्याची मधुर हाक. आणि समोर आर्या जियाला पाहून गुड मॉर्निंग प्रिन्सेस. गडबडीत शब्दाला शब्द जोडले गेलेच. कसनुसं हसत केसात फिरवलेला हात आणि तिने हसू ओठातच अडवले. डॅड, तुमचा इम्पॉर्टंट कॉल होता रात्री. उलट तपासणी करणारी जिया आणि तिची वेळी बांधत राजीव हो म्हणा. नजरेनेच त्याला खुणावणारी मेघा. येस डिअर, बाहेर इंटरनेट स्पीड इज गुड, सो मी अँड मम्मा तिथे काम करत होतो. बेमालूमपणे खोटं बोलताना हसरे डोळे रोखलेले तिच्यावर. डॅड, सकाळी कुठे गेलेलात तुम्ही? शूजलेस बांधतच आर्याची पुढची इन्व्हेस्टिगेशन क्वेरी. सारंग अंकलना भेटायला. आजच्या डेचं शेड्यूल समजून घेतलं. तिचे वाकून विस्कटलेले केस सारखे करतच सांगणं.
वॉटरफॉलला जायचं ना? कळवळून विचारलंच. कालपर्यंत नक्की नव्हतं, पण जाण्याची इच्छा दुर्दम्य. येस येस, जा दोघी. सगळे रेडी झाले का चेक करा. वी हॅव टू लीव्ह इन 30 मिनिट्स. सर्वांना गोळा करण्याची मोठी कामगिरी सोपवली दोघींवर. आणि आता ती फत्ते करून दाखवायचीच या उत्साहात दोघीही कॉटेज बाहेर धावल्या. पण डॅडने ही कामगिरी दोघींवर सोपवण्यामागची दूरदृष्टी फक्त मम्मालाच समजली. पाठमोरी वळत टेबलवरील बॅगमधून त्याचे कपडे शोधण्याचा बहाणा. कॉटेजचं दार बंद झालेलंही जाणवलं आणि काही क्षणातच ती त्याच्या मिठीत. आय सेड वी हॅव टू लिव्ह इन 30 मिनिट्स. मिश्किल डोळे सुचवत होते काहीतरी. हो का? आम्ही तर रेडी आहोत. तुमचं सावरायचं बाकी आहे. तिनेही नटखट डोळे नाचवलेच. मैं सोच रहा था दिन की मीठी शुरुआत. एका हाताने कमरेला घट्ट पकडतच अंगठा हळुवारपणे तिच्या ओठांवर फिरला आणि तिच्याकडे झुकणाऱ्या त्याच्या ओठांना तिने हातानेच अडवले. ब्रश केला? तिने प्रॅक्टिकल प्रश्न विचारून रोमॅन्टिक मूडचा चकणाचूर. अभी आया 2 मिनिट में. उत्साहातच बाथरूमकडे कूच. आणि आंघोळ? हातातला टी शर्ट नाचवतच ओरडली जोरात. वॉटरफॉल में आपके साथ. बाथरूमच्या दारातूनच वळत डोळे मिचकावले. काय? डोळे विस्फारलेच. रुकिए यहाँ, साथ में चलते हैं. बाथरूमचे दार बंद आणि ती दचकलीच. वेळ लागलाय का यांना? मी काही वॉटरफॉलमध्ये येणार नाहीये. एकतर पाण्याची भीती वाटते मला. कुणी केला हा वॉटरफॉल प्लॅन? आर्या गधडे, थांब, तुला अजून एक फटका मिळणार आहे. पुटपुटतच त्याचे कपडे बेडवर रचून ठेवले आणि कॉटेज बाहेर पडली. मेहराजी, तुमच्या दिवसाची मिठी सुरुवात चहानेच होऊन जाऊ दे. ब्रेकफास्ट करताना आजच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल भरभरून बोलताना आर्याचा अति उत्साह आणि ते सर्व ऐकून गोंधळलेले 2 घाबरट प्राणी, कबीर आणि मेघा. हे सर्व का करायचं आहे? इथेच बसूया की निवांत? बागेत छान वाटतंय की. पण तिला सपोर्ट करणारे बाकीचे फॅमिली मेंबर्स, सिनियर सिटीजन मंडळींना कोणतेही ॲडव्हेंचर करण्यात रस नव्हताच. आणि मग 3ही मातोश्रींच्या मतानुसार जवळच्याच गावातील स्वयंभू देवस्थानाला भेट देण्याचा प्लॅन ठरला. वॉटरफॉलच्या भीतीने मेघाचीही टाळाटाळ सुरू होतीच. मी मम्मीजींसोबत देवळात जाते. तिच्या या सजेशनवर रिधिमा आणि मधुराच जास्त घाबरल्या. ही आपल्यालाही देवळात घेऊन जाते की काय? लाडक्या नवऱ्यासोबत धबधब्यात भिजायचे दिवस. प्रेमपूजा सोडून मेघाला देवपूजा कशी सुचते? दोघीही हतबुद्ध. मेघा, मैं शाम को आपको मंदिर ले जाऊंगा. अभी आप हमारे साथ आ रही हैं. ब्रेकफास्ट करताना मिलिंद गौरव सोबत बसलेला तो चहा देण्याच्या बहाण्याने मुद्दाम तिच्या जवळच्या खुर्चीवर बसलाच. एन्जॉय टी विथ युअर हबी. डोळे मिचकावत रिधिमा आणि मधुरा तिथून दूर झाल्या. मला नाही यायचं वॉटरफॉलमध्ये. किती जोरात पडतं ते पाणी. भीती वाटते. तिचंही कुजबुजतच सांगणं. नो वन इज फोर्सिंग यू. आप बस साथ में चलिए. दूर से तो वॉटरफॉल देख सकते हो ना? त्याचं प्रेमळ आर्जव मान्य करावं लागलंच. ब्रेकफास्ट करून 3 जोडपी आणि बच्चे मंडळी निघाली शेताकडे. सोबत सारंग आणि त्याची टीम. शेतीविषयी भरभरून बोलणारा, नवनवीन उपक्रम समजावून सांगणारा सारंग. नजर जाईल तिकडे डोळ्यांना गारवा देणारी हिरवाई. तांदळाचं शेत, नुकतीच झालेली भात लावणी आणि इवली इवली रोपं पाहून मुलं हरखली. पण खरी मजा तर तेव्हा आली जेव्हा शेताचा छोटासा भाग खास राखून ठेवलेला पर्यटकांसाठी. भात लावणीचा अनुभव घेण्यास सर्वच सज्ज. येस येस आयु स्वीटू, वी मस्ट डू दिस. खिशातील मोबाईल आणि वॉलेट मम्माच्या हातात कोंबत दोघींचा हात धरून निघालाच पुढे. शेतात उतरलेले सर्वच डॅड आपापल्या बच्चा पार्टी सोबत. उतर खाली, मी खेचलं ना तर चिखलात पडशील.
शेताच्या बांधावर घुटमळणाऱ्या कबीरला गोड धमकावणारी आर्या, आणि तोही हळूच शेतात उतरलाच. सारंग अंकल स्वतः शिकवत होते मुलांना भात लावणीची पद्धत. डॅड सोबत रमलेल्या दोघींचे अनेक गोड क्षण तिने कॅमेऱ्यात बंदिस्त केले. गुडघाभर चिखलात 15-20 मिनिटे वाकून भात लावणी करूनच मंडळी दमली. नाउ यू रियलाइज फार्मिंग इज अ डिफिकल्ट टास्क. बहुत मेहनत का काम है. दैट्स वाई वी इंसिस्ट नेवर एवर वेस्ट फूड. जिया आर्याचा हात धरून शेतातून बाहेर पडतानाच डॅडने दिलेली शिकवण, स्वतः घेतलेला अनुभव नक्कीच मनावर कोरला जाणार होता. जवळच्याच हातपंपावर हातपाय धुण्याची मजा, कुणाचेच लक्ष नाही हे जाणवून हातातला इवलासा चिखल तिच्या गालावर लावत साहेब निघाले पुढे. राजीव दुष्ट, मी आंघोळ केलीये सांगितलं तरीही. पाय आपटतच तीही हातपंपाकडे. गर्द झाडीतूनच धबधब्याकडे जाणारी वाट, मध्येच छोटे छोटे ओहोळ. पावसाची भुरभुरही होतीच. सारंग अंकल सोबत आर्याची गट्टी जमलेली. सर्व मुलांना घेऊन त्याची टीम सर्वात पुढे. 3 देवियांच्या घोडक्यातून हळूच 2 देविया निघाल्या आपल्या अहोंच्या हातात हात देऊन. हे दोघेच सर्वात पाठी. सो कुछ मत परिवर्तन. खांद्यावर हात ठेवतच कुजबुजला. अहो कसलं मतपरिवर्तन. आधी खांद्यावरचा हात दूर केला. हमारे साथ वॉटरफॉल में आना, कुछ सोचा. तिने दूर केलेला हात त्याने हट्टाने ठेवलाच. पुढे चालणाऱ्या दोन्ही कपल्सना बघा हे सांगत. नाही हा, मी लांबच बसणार. तिचं आत्ताही भीतच उत्तर. ओके, शायद ये रुमानी पल फिर मिले ना मिले. आवाज अचानक गंभीर आणि तिच्या हृदयात कालवा कालव. असं का म्हणता. तिचा सूर रडवेला झालाच. अरे बस ऐसे ही. हम रोज रोज तो यहाँ नहीं आने वाले ना. बट डोंट वरी, आय रिस्पेक्ट युअर डिसिजन. छानसा हसला, पण तिच्या हृदयातली कळ काही मिटेना. गर्द झाडीतून उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज कानावर पडू लागला आणि सर्वात पुढे असणारी आर्या आनंदाने उड्या मारू लागली. तिचं अतिउत्साही रूप पाहून मम्माला सोडून डॅड धावला पुढे. जास्त काळजी उचापती आर्याची. आयू माझ्यासोबतच राहायचं. हात धरलाच तिचा. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा स्रोतही मोठा आणि तिथून पुढे वाहणाऱ्या ओढ्याला वेगही. हाच ओढा फार्म जवळील नदीला मिळतो ही माहिती सारंगने पुरवली. त्याची टीम गावातलीच तरुण मंडळी एकेकाला काळजीने धबधब्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करत होती. आर्याचा हात डॅडने अजिबात सोडला नाही. मम्माची स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होती ना, प्लीज तिची काळजी घ्या, खूप मस्ती करते. काठावरील दगडांवर सगळ्यांचे सामान सांभाळत बसलेली मेघा फोटोग्राफरचे काम उत्तमरित्या पार पाडत होती. जिया ही नाही हो करत पाण्यात उतरलेली. अगदी मोठ्या धबधब्याकडे नाही, पण बारीकशा धारेजवळ दगडावर बसलेली. रिधिमा बुवासोबत हाताने पाणी उडवत. स्वीटू कम हिअर, मी येतो घ्यायला. असं हमेशा घाबरायचं नाही. हे म्हणताना दूर बसलेल्या तिच्याकडे पाहिलं. डरपोक मेघा, भीगी बिल्ली. राजीव उगाच मला घाबरट म्हणू नका. तुम्ही पाण्यात बागडताय ते पुष्कळ आहे. जियाच्या नाही म्हणण्यावरही डॅड तिला घ्यायला निघालाच. आर्याचा हात विशाल दादाच्या हातात सोपवत, नो मिसचिफ प्लीज. आर्याला बजावत आणि सोबत विशालला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन, हात सोडू नको. आपापले छोटे मोठे दगड पकडून धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटणारे सर्व. जियाच्या दिशेने येणारा राजीव. राजीव तुम्ही आर्याला का सोडून आलात. किती वेगात पाणी आहे तिथे. ती धडपडी आहे. हिच्या मनात धाकधूक. आणि पुढच्याच क्षणी आर्याचा दगडावरून घसरलेला पाय. आर्या असं म्हणतात घुमलेली मेघाची आर्त किंकाळी.